आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील डाकसौंदाणे जवळील मोठे साकोडे येथील सरला तुकाराम देशमुख वय 30 हिने आपल्या 3 मुली संध्या तुकाराम देशमुख वय 7, मनश्री तुकाराम देशमुख वय 6, वेदश्री तुकाराम देशमुख वय 1 वर्ष 6 महिने यांचेसह साकोडे शिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सरलानं आपल्या 3 मुलींसह आत्महत्या का केली याचं कारण रात्री उशिरापर्यंत समजू न शकले नाही। याबाबत सविस्तर वृत्त असं की मोठे साकोडे येथील रहिवासी असलेले तुकाराम विठ्ठल देशमुख हे शेती व्यवसायानिमित्त मोठे साकोडे फाट्यावरील मळ्यात राहतात। 4 जुलै रोजी पत्नी सरला व मुली घरातून अचानक कुठे गेला याचा शोध पती तुकाराम यानं घेण्याचा प्रयत्न केला। सरलाचे माहेर असलेल्या मळगाव पिसोरे येथे रात्री तिचा पती तुकाराम याने तपास केला असता तिथेही सरला मुली व मिळून आला नाही। आज सकाळी परत शोध असताना साकोडे शिवारात विहीर असलेले विहीर मालक शिवाजी भाऊ पाटील ठाकरे यांचा आरम नदी काठावरील विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला। याबाबत त्यांनी साकोडे पोलीस पाटील नंदन देशमुख यांना माहिती दिली असता गावातील महिला सरला देशमुख व मुलींचा शोध घेणारे तुकाराम देशमुख यांना विहिरीजवळ बोलावले असता मोठी मुलगी संध्याचा मृतदेह असल्याची खात्री झाल्यानं अन्य चप्पलही तिथे असल्यानं संशय बळावल्यानं इतर तिघांचाही शोध स्थानिक नागरिकांच्या मदतीने घेण्यात आला असता 3 मुलींसह सरलाचा मृतदेह मिळून आला। याबाबत सटाणा पोलिसांना पोलीस पाटील नंदन देशमुख यांनी माहिती देत घडलेली घटना सांगितली। घटनेचं गांभीर्य ओळखत मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व सटाणा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत 4ही मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले। याबाबत सटाणा पोलिसात प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी अधिक तपास करीत आहेत। बागलाण वृत्तांतासाठी निलेश गौतम।